संदीप देशपांडेकडे जाऊयात मनसेच्या। संदीप देशपांडेजी, इतका सगळा खटाटोप सरकार कशासाठी करत आहे? नाही, मला असं वाटतं की यामध्ये आमची भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी पहिल्या दिवशीपासून स्पष्ट केलेली। आमचं मुळात म्हणणंच हे होतं की जी NEP आलेली आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्या पॉलिसीमध्ये कुठेही त्यांनी म्हटलं नाही की पूर्ण पहिलीपासून तुम्ही 3 भाषा शिकवा असं कुठेही आणि अनिवार्य करा असं कुठेही NEP मध्ये म्हटलं गेलेलं नाही। त्यामुळे आपण जर बघितलं, पहिले काय झालं, पहिले सरकार काय म्हणायला लागलं की बाबा NEP मध्ये कंपल्शन आहे 3 भाषांच्या सूत्रांचं। पण जेव्हा आपण NEP पूर्ण वाचलं तेव्हा आपल्याला कळलं की 13व्या आणि 14व्या पानावर स्पष्टपणे म्हटलेलं आहे NEP मध्ये की जे 3 भाषा तुम्हाला जर शिकवायच्या असतील तर त्याचा निर्णय प्रत्येक राज्याने तिथल्या संस्कृतीप्रमाणे घ्यावा, हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। म्हणजे कुठेही त्यांनी असं म्हटलं नाही की जर NEP तुम्हाला अडॉप्ट करायची असेल तर 3 भाषा कंपल्सरी केल्या पाहिजेत, नंबर 1। नंबर 2, आमचा मुळात प्रश्न हा होता की 3 भाषा आत्ता लहान मुलांवर तुम्ही का लादताय? आता ते आणि अनेक, आमचंच नाही, अनेक शिक्षण तज्ञांचा पण सुद्धा आहे, मग रमेश पानसे असतील त्यामध्ये किंवा अजून बाकीचे शिक्षण तज्ञ, आज देशमुख साहेब ते बोलले, बाकीचे शिक्षण तज्ञांचं पण सुद्धा म्हणणं हे होतं की आत्ता लहान वयामध्ये त्यांना जर आपण हिंदी शिकवायला गेलं तर भाषांमधलं कन्फ्युजन त्यांच्या माइंडमध्ये तयार होईल आणि ते भाषा शिकण्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, हे त्यांचं म्हणणं होतं। तेच आम्ही सरकारला वारंवार सांगत होतो। नंबर 2। नंबर 3, आमचं म्हणणं होतं की हिंदी भाषा 5वी पासून शिकतातच आहे। आज मी शिकलो, आता प्रसाद काते इथे आहेत, ते 5वी पासून शिकलेले आहेत, त्यामुळे 5वी पासून येतात। आणि मुळात आपल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की लिपी आली पाहिजे वगैरे, त्यात मराठीची लिपी ही देवनागरी आहे, हिंदीची लिपी ही देवनागरी आहे, त्यामुळे आम्हाला पहिलीपासून हिंदी शिकायची गरज नाहीये। उत्तर प्रदेश सारखे राज्य असतील, मध्य प्रदेश सारखे असतील किंवा बाकी ठिकाणी कुठेच कंपल्सरी केलं नाही। तिथे तुम्ही पहिली भाषा समजा हिंदी शिकवताय, दुसरी भाषा इंग्रजी, तिसरी भाषा कुठली शिकवणार आहात उत्तर प्रदेशमध्ये? तिसरी भाषा कुठली शिकवणार आहात तुम्ही मध्य प्रदेशमध्ये? गुजरातमध्ये सुद्धा ज्या इथले पंतप्रधान आपले, तिथे सुद्धा हिंदी कंपल्सरी केली नाही। पण मुळात विषय असा होतो की कोणाला पाहिजे, जे राज साहेब ठाकरे म्हणाले की एक IAS लॉबी बसली आहे का की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा वादंग निर्माण करायचा।